नांदेड अकोला महामार्गाचं सोबतीकरणाचं काम चालू आहे। या कामात एक नाही अनेक त्रुट्या समोर येत आहेत। वृक्षतोडी असेल, काही दिवसा अगोदर एक व्यक्तीचा याच कामादरम्यान मृत्यूचा एक सापळा सापडला होता। हेच काही कमी होतं का? मात्र आता इथं वाशिम शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या पाईपलाईन या ठेकेदाराच्या काय कामामुळं चुकीमुळं ही फुटलेली आहे। लाखो लिटर पाणी गेल्या 2 दिवसापासून सतत वाहत आहे। मात्र या इकडं ठेकेदारानं अक्षरशः पाठ फिरवली आहे। शहरवाशाला जर पाहायला गेलं तर 8-8 दिवस पाणी मिळत नाही, 8 दिवसाआड पाणी मिळत आहे आणि त्यातच ही अशी लाखो लिटर पाण्याची नासाडी आपल्याला पाहायला मिळत आहे। ठेकेदारांनी काहीतरी काल थातूरमातूर काम करण्याचा प्रयत्न केला, वाल काढून त्या जागी PVC पाईपलाईनची सेटिंग करून दिली, मात्र तेही काही टिकली नाही। पाण्याचा दाब जास्त असल्यामुळं पुन्हा ही पाईपलाईन लीक झाली आणि गेल्या 2 दिवसापासून म्हणजे 48 तास होऊन गेलेत हे पाणी सतत पाणी वाहत आहे आणि वाशिमकरांना या गळतीचा फटका मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळत आहे। दादा मला सांगा, काय तुम्ही तक्रार केली, कोणाला सांगितलं होतं काय संदर्भात? तुम्ही पाहिलं होतं हे सगळ्या गोष्टी? आता कालपासून हे पाणी असंच वाहत आहे। बरं आणि हे जास्त पाणी वेस्टेज जात आहे। बरं त्यामुळे मी जयस्वाल साहेबांना फोन केला, सर असं इथं होत आहे। तर ते सांगितलं असं वेस्टेज होऊ नये, विनाकारण नळ वगैरे टायमावर येत नाही आणि हे वेस्टेज नाही व्हायला पाहिजे, तेवढंच। एकूणच जर पाहायला गेलं तर वाशिम शहराला 8 दिवसाआड पाणीचा पुरवठा होतोय आणि अशातच ही पाईपलाईन लीक होणं, भर उन्हाळ्यात लीक होणं ही वाशिमकरांसाठी मोठं आणखी टंचाई निर्माण करणारी गोष्ट आहे। नगरपालिकानं जरी सहकार्य केलं, मात्र ठेकेदाराचा उर्मटपणा इथं नेहमी पाहायला मिळतंय। मनोज जयस्वाल, ABP माझा, वाशिम। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।